कधीच किळस केली नाही. ती उठली असेल, ती घाण धुवून आली असेल आणि परत जेवायला बसली असेल, पण त्या घाणीची आमच्या आईनं कधीच किळस केली नाही. त्या आईची सेवा जर आमच्या हातनं घडलं तर याच्यासारखं मोठं पुण्य आम्हाला पुढंच बघायला मिळणार नाही. सर, एवढं फिरतो मी, इतके परिवार मला बघायला मिळतात, इतके परिवार ज्यांना कधी आई कळाली नाही, ज्यांना कधी बाप कळाला नाही. आईबाप जिवंत असताना जर एखाद्याने म्हणावं की काय केलं आमच्या आईबापानं आमच्या करता, आम्हाला जन्मदिला हे फार मोठं झालं ना. आमच्या आईबापानं आमच्यासाठी काय केलं हे जर बघायचं असेल ना, तर आम्हाला सुद्धा पोरं झाली पाहिजे. आणि मग कळतं माणसाला, अरे आमच्या बापाकडे तर काहीच नव्हतं, पण तरी सुद्धा आमच्या बापाने आम्हाला एवढं मोठं केलं, काय म्हणण्याकरता आमच्यासाठी काय केलं. बरेच पात्र आम्हाला बघायला मिळतं. एक पात्र तर मला असं भेटलं, गावामध्ये गरीब परिस्थिती आहे, काहीच नव्हतं. आईनं शिक्षण केलं, पुण्यासारख्या ठिकाणी आलंच नाही. गावातल्या लोकांनी सांगावं, अरे भेटून जा एकदा आईला. हे पोरगं म्हणायचं मला टाइमच नाही, निघून गेलं. लग्न बिग्न तिकडे झालं, पोरं झाले, सगळे तिकडे स्टेबल झालं, आलं ना. मी का सांगतो माहितीये, आज ज्यांचं श्राद्ध आहे त्या मातोश्रींची सेवा इतकी झालेली आहे, इतकी झालेली आहे, मी म्हणतो हसत हसत मारायला सुद्धा आपण तयार झालो पाहिजे महाराज. इतकी सेवा जरी एखाद्याची जरी असली तर. ते निघून गेलं, आलंच नाही. गावातल्या लोकांनी बोलून घेतलं, अरे हे एक दिवस ते भेटायला आलं, एक तास सुद्धा थांबलो नाही. आईला उचललं आणि वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाकला. वृद्धाश्रमामध्ये आई, तिथेच दिवस चालू झाले. एवढी श्रीमंती, लाखांनी पगार आहे. मला सांगा आई बापाला काय लागतं. त्या वृद्धाश्रमामध्ये जवळजवळ 10,000 रुपये महिन्याला भरत होता आई तिथं आहे म्हणून. अरे पण स्वतंत्र खोली जर शेजारी जर काढली असतील, तिला जर आपल्या डोळ्यासमोर ठेवलं असतं, काय बिघडलं असतं. त्या ठिकाणी आई आहे, वृद्धाश्रमामध्ये. अंतकाळ जवळ आलेला, संपत चाललेलं आहे सगळं. आईला आता देवा ठेवायची, आई याची पडलेली आहे. कधी मरल शाश्वती नाही. त्या आश्रमातल्या लोकांनी सांगितलं, अरे एकदा भेटून जा, कधी मरेल सांगता येत नाही. पोरग लाजत लाजत त्या ठिकाणी आलं. पोरग आल्यानंतर बघितलं, आई वरती एका खोलीमध्ये 10 बाय 10च्या खोलीत आईला ठेवलेलं आहे. विचित्र अवस्था खोलीची. ते पोरग आलंच नाही, टाकून दिल्यानंतर बराच काळ निघून गेला. आल्या आल्या पोरग त्या घरात खोलीमध्ये गेलं. 10 बाय 10ची खोली होती. जगामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत विचार करणारं पात्र आई आहे महाराजांना. आतमध्ये पोरगा गेलं आणि गेले गेले आईला विचारलं नाही की आई तब्येत कशी आहे. ते पोरग काय म्हणलं माहितीये, म्हातारे तुझी शेवटची इच्छा काय. शेवटची इच्छा आहे विचारण्याकरता पोरग एवढ्या लांबून धावधेव करत त्या ठिकाणी आलं. पण आई ती आई आहे महाराज, लक्षात घ्या. शेवटच्या श्वासापर्यंत विचार करते. आईने सांगितलं, दादा अरे तू लहान होतास, तू लहान होतास. खालून ती आली, जवळजवळ एक तास चालू द्या, त्याच्यामुळे आता घाबरायचं नाही. अरे तू लहान होतास, लाईट जर गेली ना लाईट, तर तुला पंख्याशिवाय कधी झोप आली नाही. मी स्वतः रात्रभर तुला हवा घालायची, तेव्हा तू सकाळपर्यंत निवांत झोपायचं झालं. आई येते, तू मला इथं आणून टाकलंय, किती दिवस झाले असतील हा पंखा बंद आहे, हा फॅन बंद आहे. माझी शेवटची इच्छा तू विचारली, ऐक माझी शेवटची इच्छा काय. माझी शेवटची इच्छा एवढीच आहे, एवढा फॅन फक्त मात्र चालू करून दे. ते पोरग हसायला लागेल. अगं आई तुझा आता भरोसा नाही, तू आता मरशील कधी मरशील सांगू शकत नाही, तुला काय फॅनची गरज पडली. त्या आईनं सांगावं, अरे लेकरा किती दिवस झाले इथं कीर्तन व्हायची, मी कीर्तनाला जाऊन बसायचे,
महाराज मंडळी सांगायचे की केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जे कर्म आम्ही केलंय ते आम्हाला या जन्मामध्ये भोगायचं आहे, हे आम्ही ऐकलंय ना. मला तू या ठिकाणी आणून टाकलंय. यदा कदाचित जर कर्माचा फेरा जर बदलला आणि यदा कदाचित तुझ्या मुलांनी जर तुला परत इथंच आणून टाकलं आणि योगाघात झाला का तू याच खोलीमध्ये जर आला, मला माहिती आहे तुला हवेशिवाय झोप येत नाही, तेव्हा पंखा मात्र चालू करून दे दादा. अरे शेवटच्या श्वासापर्यंत विचार करणारी आई आहे. जोपर्यंत आई आम्हाला पुस्तकात शिकवली तोपर्यंतच मायबाप घरात होते बरं. आणि त्या दिवशीपासून पुस्तकातून मायबाप निघून गेले ना, घरातून सुद्धा मायबाप निघून गेले. किती सुंदर आम्ही लहानपणी, किती सुंदर कविता असायच्या महाराज. आईवर कविता असायची, बापावर कविता असायच्या, किती सुंदर कविता आम्ही ऐकल्या. अरे आमच्या गुरुजींनी जर आम्हाला आईवर कविता शिकवली तर असं वाटायचं आमची आई आमच्या समोर उभी आहे. आम्हाला जर बापावर कविता शिकवली तर बाप आमच्या समोर, असा भास आम्हाला व्हायचा. आपल्या जीवनामध्ये आमचं कर्तव्य काय आहे? ज्या आईनं आम्हाला शी आणि सू कुठं करायची हे कळत नव्हतं, तसं तळ हाताप्रमाणे आम्हाला सांभाळलं. अरे आज आमची परिस्थिती चांगली आहे. आमचं सुद्धा कर्तव्य आहे की आम्ही सुद्धा आईबापाचा सांभाळ चांगल्या पद्धतीने केलेला पाहिजे. अरे या परिवारानं जो मातोश्रींचा सेवा केली ना, या मातोश्रींची, ती जगाच्या पाठीवर आम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही, कुठंच नाही. पूर्वी कविता असायच्या बघा, फार सुंदर कविता होती. आई माझी माये